आपल्या ताटात जे जेवण येतं ते खरंच किती सुरक्षित आहे? सरकारी नियम एकीकडे आणि बाजारातलं वास्तव दुसरीकडे, यांच्यातल्या या धोकादायक तफावतीमुळे आपलं आरोग्य धोक्यात आलं आहे. चला तर मग आज आपण याच गंभीर विषयाचा जरा खोलात जाऊन आढावा घेऊया. हा प्रश्न ऐकूनच धक्का बसतो, बरोबर ना? पण थांबा, आज आपण जे काही पाहणार आहोत त्यानंतर हा प्रश्न किती गंभीर आणि खरा आहे हे आपल्या लक्षात येईल. चला थेट मुद्द्यावर येऊया. तर सुरुवात करूया त्या संस्थेपासून जी आपल्या ताटातल्या प्रत्येक पदार्थाच्या सुरक्षेची जबाबदारी घेते. हो, बरोबर ओळखलत. FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण. आता FSSAIचं काम काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक अन्नपदार्थासाठी काही नियम, काही स्टँडर्ड्स ठरवणं. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे जे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत त्यांच्यावर सरळ सरळ बंदी घालणं, जेणेकरून आपलं आरोग्य सुरक्षित राहील. आणि हो, हे काही आज सुरू झालेलं नाहीये. अन्न सुरक्षेचा हा लढा खूप जुना आहे. विचार करा, 1961 मध्ये केसरी डाळीवर बंदी आली होती, लॅथिरिझम नावाचा आजार टाळण्यासाठी. मग 2008 मध्ये चिनी दुधात विषारी मेलामाइन सापडलं म्हणून त्यावर बंदी. अगदी 2016 मध्ये ब्रेडमधल्या पोटॅशियम ब्रोमेटवर आणि 2019 मध्ये जास्त कीटकनाशकं असलेल्या चिनी लसणावर बंदी घातली गेली. म्हणजे प्रत्येक बंदीमागे लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा एक स्पष्ट हेतू होता. चला आता जरा जवळून पाहूया की नेमके कोणते पदार्थ आहेत हे आणि त्यांच्यावर बंदी का घालण्यात आली. यामागची कारणं खूपच धक्कादायक आहेत. बाजारात फळं लवकर पिकवण्यासाठी एक मसाला वापरला जातो, ऐकलंय कधी? हे दुसरं तिसरं काही नसून कॅल्शियम कार्बाईड आहे. एक प्रकारे विषच आहे हे. यात आर्सेनिक आणि फॉस्फरस सारखे घटक असतात. विचार करा, याच्यामुळे चक्कर येणं, पोटाचे विकार आणि धक्कादायक म्हणजे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. म्हणूनच याच्या वापरावर कडक बंदी आहे. आपण बेकरीतून जो एकदम मऊ लुसलुशीत ब्रेड आणतो ना, त्याच्या मागेही एक धोका लपलेला असू शकतो. त्याचं नाव आहे पोटॅशियम ब्रोमेट. हे पिठाला चांगलं फुगवण्यासाठी वापरलं जायचं, पण संशोधनातून समोर आलं की यामुळे थायरॉइड आणि किडनीचा कॅन्सर होऊ शकतो. म्हणूनच 2016 मध्ये याला कार्सिनोजेनिक म्हणजे कर्करोगकारक ठरवून यावर बंदी घालण्यात आली. आता पुढचा पदार्थ आहे ब्रोमिनेटेड व्हेजिटेबल ऑइल किंवा BVO. काही कोल्ड्रिंक्समध्ये हे वापरलं जायचं, पण जेव्हा लक्षात आलं की यामुळे आपल्या मज्जासंस्थेवर आणि थायरॉइडवर गंभीर परिणाम होऊ शकतात, तेव्हा भारतासकट जगातल्या 100 पेक्षा जास्त देशांनी यावर बंदी घातली. म्हणजे धोक्याची पातळी किती मोठी होती हे लक्षात येतंय. तर हे झाले नियम. कागदावर सगळं किती छान दिसतं नाही का? पण थांबा, बाजारातलं खरं चित्र, जमिनीवरचं वास्तव हे पूर्णपणे वेगळं आणि खूपच अस्वस्थ करणारं आहे. चला पाहूया. 7 टन. हो, बरोबर ऐकलत. नुकतंच हैदराबादमध्ये पोलिसांनी तब्बल 7 टन विषारी केमिकलनी पिकवलेले आंबे जप्त केले. हा फक्त एक आकडा नाहीये, हे याचं जिवंत उदाहरण आहे की कायदे असूनही सर्रासपणे लोकांच्या जीवाशी कसा खेळ चाललाय. एका NGOच्या अभ्यासात म्हटलंय, फळे आणि भाज्यांमध्ये प्रतिबंधित कीटकनाशकांचा सर्रास वापर सामान्य माणसाचं आयुष्य धोक्यात घालत आहे. किती खरं आहे नाही का? म्हणजे कायदे आहेत पण त्याचं पालन होत नाही आणि त्याचा फटका थेट आपल्याला बसतोय. आता हा आकडा बघा, 750 पट जास्त. आपल्याकडच्या काही भाज्यांमध्ये युरोपियन मानकांपेक्षा तब्बल 750 पट जास्त कीटकनाशकं सापडली आहेत. कल्पना करा, आपण रोज जेवणातून किती विषारी रसायनं पोटात ढकलत असू. हे आहे जमिनीवरचं वास्तव. आणि हा धोका फक्त फळं किंवा भाज्यांपुरता मर्यादित नाहीये. नाही, तो आपल्या स्वयंपाकघरातल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंमध्येही पोचलाय. भेसळीचं हे जाळं खूप मोठं आहे. हे बघा, मसाल्यांबद्दल बोलूया. FSSAIने नुकतीच एक मोठी कारवाई केली. 4000 पेक्षा जास्त सॅम्पल्स तपासले आणि काय आढळलं तर त्यातल्या 111 मसाला उत्पादकांचे परवाने रद्द करावे लागले, कारण त्यांच्या मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडसारखे विषारी घटक सापडले आणि यात काही खूप मोठे नावाजलेले ब्रँड्सही होते. भेसळीची रॅकेट्स कुठे कुठे पोचली आहेत बघा. चहा पावडरमध्ये कृत्रिम रंग, खाण्याच्या तेलात भेसळ, दुधात, पनीरमध्ये, खव्यात भेसळ. अगदी अलीकडेच मॅकडॉनल्ड्स, KFC सारख्या मोठ्या नावांवर धाडी पडल्या तेव्हा त्यांच्याकडे मुदत संपलेले घटक आणि प्रतिबंधित रंग सापडले. म्हणजे फक्त नफा कमवण्यासाठी लोकांच्या आरोग्याशी किती मोठा खेळ चालला आहे हे यावरून दिसतं. ठीक आहे, परिस्थिती गंभीर आहे, पण मग आपण काय करायचं?
हात बांधून बसायचं का? अजिबात नाही. एक ग्राहक म्हणून आपली भूमिका खूप महत्वाची आहे. चला बघूया आपण स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण कसं करू शकतो. चला आंब्याचं उदाहरण घेऊया. नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा आणि केमिकलने पिकवलेला आंबा यातला फरक ओळखणं खूप सोपं आहे. नैसर्गिक आंब्यावर हिरवे पिवळे डाग असतात, तर केमिकलवाला एकदम एकसारखा पिवळा धम्मक दिसतो. नैसर्गिक आंब्याचा एक गोड वास येतो, तर केमिकलवाल्याला वास नसतो किंवा केमिकलचा वास येतो. आणि सगळ्यात सोपी टेस्ट, नैसर्गिक आंबा पाण्यात बुडतो तर केमिकलवाला तरंगतो. ही माहिती लक्षात ठेवली तर फसवणूक टाळता येईल. तर लक्षात ठेवा या 4 गोष्टी. पहिली, रंग तपासा. तो एकसारखा आणि नैसर्गिक वाटता कामा नये. दुसरी, पाण्यात टाकून बघा. तरंगला तर सावध व्हा. तिसरी, वास घ्या. नैसर्गिक गोड सुगंध येतोय का बघा. आणि चौथी, चव घेताना घशात जळजळ झाली तर तो आंबा खाऊ नका. या सोप्या गोष्टी आपल्याला मोठ्या धोक्यापासून वाचू शकतात. आणि हो, फक्त आंब्यापुरतं नाही, तर सगळ्याच गोष्टींसाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. पॅक केलेल्या वस्तूंवर FSSAIचा लोगो आहे का ते नेहमी तपासा. फळं आणि भाज्या वापरण्याआधी स्वच्छ धुवा. नैसर्गिकरित्या चमकदार दिसणाऱ्या किंवा बेमोसमी फळांच्या मोहात पडू नका. आणि हो, नेहमी आपल्या ओळखीच्या विश्वासू विक्रेत्याकडूनच खरेदी करा. तर मग शेवटी प्रश्न उरतो तो हाच, की फक्त कडक कायदे बनवून ही समस्या सुटेल का? की एक जागरूक ग्राहक म्हणून आपली भूमिका त्याहूनही जास्त महत्वाची आहे. अन्न सुरक्षेच्या या लढाईत आपण कुठे उभे आहोत याचा विचार करणं आज खूप गरजेचं आहे.